यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने दिलेली 131 कोटी रुपयांची मदत परत जाण्याच्या मार्गावर आहे। 2,41,892 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी अपडेट केलेलं नाही, त्यामुळे त्यांची मदत प्रशासनाकडे पडू नये। मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी अपडेट करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। अजित पवारांच्या अपघाताबाबतची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विमानातील ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर करायला सुरुवात झालेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महत्त्वाची माहिती सध्या रिकव्हर करायला ब्लॅक बॉक्स मधून सुरुवात झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। सर्व जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। डीएपी खतांच्या किमती वाढणार असून केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्क माफी सवलत मागे घेण्यात आलेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अमोनियम फॉस्फेट आणि नायट्रो फॉस्फेटवरील आयात शुल्क माफी मागे घेण्यात आल्याने आता डीएपीसह डायमोनियम फॉस्फेट या श्रेणीमधील खते आणि संयुक्त खतांच्या किमती नियंत्रणासाठी केंद्र सरकार आणि आयातदार कंपन्यांची कसरत होणार आहे। 9 दिवसांमध्ये 450 क्विंटलवरती रेशीम कोशाची आवक झालेली असून बीड बाजार समितीमध्ये 800 रुपये प्रति किलोला दर मिळतोय। अन्यथा पुन्हा शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होणार। भारत अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा, आमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या। सरकारकडून 2.5 कोटी आधार कार्ड बंद करण्यात आलेले आहे। केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांची लोकसभेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच UIDAI सुमारे 2.5 कोटी मृत व्यक्तींचे आधार क्रमांक बंद केलेले आहेत। शेतकऱ्यांच्या हिताला व्यापार करारामध्ये धोका देण्यात आलेला आहे। भारतीय बाजारपेठेमध्ये साठवणूक होणार, पुनर्विचार करण्याची मागणी केली जाते। पंतप्रधानांचा राज्यसभेतील भाषणामध्ये विरोधकांवरती घणाघात, काँग्रेस माझी कबर कधीही खोदू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले। तसेच ते म्हणाले, विरोधी पक्षाला निवडणुकींमध्ये सलग होत असलेले पराभव आता पचवता येत नाहीत। विरोधकांचा गदारोळ हा महिला राष्ट्रपतींचाच नव्हे तर घटनात्मक पदाचा सुद्धा अपमान आहे। पंतप्रधानांसोबत काही घडले असते म्हणून त्यांना केली न येण्याची विनंती, लोकसभा अध्यक्षांचा हा दावा करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे खासदार अनपेक्षित कृत्य करणार असल्याची होती ठोस माहिती। लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्ताव पंतप्रधान मोदींच्या भाषणाविनाच मंजूर करण्यात आला। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प कामाला वर्षभरामध्ये सुरुवात होणार। विदर्भामधील 8 जिल्ह्यातील सिंचनाचे चित्र पालटणार। अकोला बुलढाण्याला हा लाभ मिळणार आहे। एरीस न आल्याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली, बालक गंभीर जखमी झालेला असून ही गडचिरोलीमधील घटना आहे। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। आता रोहित पवार काय गोप्यस्फोट करणार आहे? अजितदादा जिवंत आहेत का ब्लॅक बॉक्समधून काही अशी नवीन माहिती समोर येत आहे? अशा प्रकारचे खुलासे हे 9 तारखेला होणार, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे। रेशीम शेतीला नवी झळाळी, 33 जिल्ह्यांमध्ये महारेशीम अभियान होणार। यामध्ये 4 फेब्रुवारीपासून नावनोंदणीला सुरुवात होणार आहे। लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे। किती अनुदान मिळणार बघा, 4.18 लाखांचे रेशीम शेतीसाठी अनुदान देण्यात येणार आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बसणार फटका, शरद पवारांसह राज्यामधील 7 खासदार 2 एप्रिल रोजी होणार निवृत्त। आमदार बलबलानुसार 3 जागा होणार कमी, भाजपाच्या मात्र वाढणार। लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेमध्ये पडसाद उमटले असून विरोधकांचा सभात्याग करण्यात आला। माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकामधील उतारे वाचण्यास मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा रोखले आहे। स्वस्त प्रवास, चालकांना बंपर लाभ, ड्रायव्हर होणार मालक आणि सारथी। सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सहकार क्षेत्रामधील भारत टॅक्सीचा श्रीगणेशा करण्यात आला। चालकाकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही। ओला उबरला बसणार दणका। कृषी आधारित उद्योगासाठींचे उपक्रम कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आता वरदान ठरणार आहे। आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर KB कथरिया, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षित समारंभ। अकोला जिल्ह्यातील 52,000 विद्यार्थी देणार 10वी तसेच 12वीची परीक्षा। 12वीची 10 तर 10वीची 20 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार।
ई-KYC करून सुद्धा आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचितच आहे. लाखपुरी परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांना मदतही मिळालेलीच नाही. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. तालुक्यामधील तसेच परिसरामधील लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून शेतकऱ्यांचा वाली आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहे. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून 24 डिसेंबरपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा. वाहन चालकांसह शेतकऱ्यांचे हाल होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून प्रवास करताना ग्रामस्थ मेटाकुटीस आलेले आहे. शेतरस्त्यांची सुद्धा दुरवस्था झालेली आहे. शेतमाल घरी नेणे ठरते चिकिरीचे. तक्रारीनंतर सुद्धा संबंधित विभागाकडून लक्ष दिल्या जात नसल्याचा आरोप केला जातोय. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा छडा, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय फेरतपासणी. खामगाव जिल्ह्यातील 800पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे. कारवाईच्या शक्यतेने धाकधूक सुद्धा वाढलेली आहे. लोणारमध्ये बनावट कृषी औषधांचा साठा जप्त करण्यात आला. नामांकित कंपनीच्या नावाने विक्री 29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खडकपूर्णा प्रकल्पामध्ये अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. देऊळगाव राजा येथे सुद्धा हजारो नागरिकांनी घेतले दर्शन. जळगाव जामोद तालुक्यामधील 15 शाळांच्या 32 वर्गखोल्या शिकस्त झालेल्या आहे. नवीन वर्गखोल्या उभारण्याची गरज असून 2022मध्ये महापुरामुळे इमारतीचे झाले होते मोठे नुकसान. मका खरेदी बंद झाल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. मुदतवाढीची मागणी केली जाते. नोंदणी 2000 शेतकऱ्यांची, खरेदी फक्त 265ची. 12वीच्या परीक्षा 4 दिवसांवरती येऊन पोहोचलेल्या आहे. सीसीटीव्हीचा गोंधळ कायम असून कर्मचारी अदलाबदलीत सुद्धा अनिश्चितता आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहितीचे संकलन. वाशिम जिल्ह्याकरता पोलिसांच्या जागा 48 असून अर्ज मात्र 9,926 आलेले आहेत. 11 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार. आचारसंहितेमुळे सरावाला मिळाला अधिक वेळ. ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना प्रवेशपत्र मिळणार. करमाड्यामध्ये यंदा गव्हाचे क्षेत्र वाढलेले असून मात्र ज्वारीचे क्षेत्र घटलेले आहे. गरिबांची भाकरी आता महागणार असून चपाती स्वस्तामध्ये खा. हरभरा मका सुद्धा मुबलक आहे. घरे जलस्रोत सोडून भूसंपादनाला प्रशासनाने दिला ग्रीन सिग्नल. नाशिक रिंग रोड बैठक. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे समाधान शोधण्यात आले. अलाइनमेंटमध्ये अंशतः बदलाची तयारी सुरू झालेली आहे. कांद्याने आणले डोळ्यामध्ये पाणी. 1000 रुपयांपर्यंत दर गेलेले असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे. सलग 2 वर्षांपासून कांदा उत्पादकांना फटका बसत आहे. यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये 50%पेक्षा अधिक घट झालेली आहे. केंद्र सरकारकडे सवलतीची मागणी केली जाते. सलग 6 महिने झालेल्या पावसामुळे जवळपास 50%पेक्षा अधिक द्राक्ष बागा बाधित झालेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. कांदा तसेच गहू व द्राक्ष पिकांवरती रोगराईचा प्रादुर्भाव आढळून येतोय. येवली मानोरी परिसरामध्ये पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. होलसेलला टोमॅटोचे दर घसरले असून ग्राहकांसाठी मात्र 30 रुपयांचा भाव मिळतोय. हिरवी मिरची तिखटच. वनौषधी शोधताना 200 फूट दरीमध्ये कोसळून महाराजांचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यामध्ये केळगावची ही घटना घडलेली आहे. 7 तासांच्या बचाव प्रयत्नांना आले नाही यश. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारे ज्वारीचे वाण. वाढवा समितीकडून उत्कृष्ट कामाची पावती. उत्पादनामध्ये भर पडणार. सोलर बसून सुद्धा भुर्दंड पडतोय. महावितरणाची मनमानी सुरू आहे. ई जनसुनावणीमध्ये उद्योजक म्हणाले उद्योग मध्य प्रदेशामध्ये हलवण्याचा विचार सुरू आहे. तुरेघरचा उजेड. घरावरती सौर पॅनल्स. वीज बिल शून्याकडे. 2,500 घरावरती बसवले सौर पॅनल. हिंगोली जिल्ह्यामध्ये 9.74 मेगावॅट विजेची निर्मिती. तुरीच्या दरामध्ये 500 रुपयाची घसरण बघायला मिळते. उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. आवक वाढताच भावामध्ये मोठी घसरण झालेली आहे. सध्या स्थितीमध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. हळद शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. हळद उत्पादकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. हेमंत पाटील यांचे आवाहन करण्यात आले. जालना जिल्ह्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये 561 गावांमध्ये पाणी संकट येणार. 140 वाड्यांना ही झड पोहोचणार आहे. जानेवारी ते जूनपर्यंतची टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 16 कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा. बिलाच्या कटकटीमधून 7,565 ग्राहक मुक्त झालेले आहे. घरांवरती सौर ऊर्जा संच. जालना जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस प्रतिसाद मिळतोय.
भोकरदन तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. भोकरदन परिसरामध्ये ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडले. रब्बी हंगामातील शाळू, ज्वारी, हरभरा आणि गहू पिके जोमामध्ये आहेत. राजूर परिसरामध्ये एकरी 250 क्विंटल उत्पादन झाले. यंदा रताळी शेतीमधून शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांचा नफा मिळणार. महाशिवरात्रीनिमित्त लोणगाव परिसरामध्ये मजुरांच्या सहाय्याने रताळी काढणीला वेग आलेला आहे. लागवडीसाठी एकरी 60,000 रुपये येतो खर्च. हस्तपोखरीमधील शेतकऱ्यांची मोसंबीकडे पाठ फिरवली जाते. पेरूवरती भर दिलेली आहे. बदलत्या हवामानाचा फटका बसत असून आणि मोसंबीला बाजारपेठेमध्ये अल्प दरामुळे निर्णय. पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहोचला 11,000 रुपयांवरती. उच्चांकी दर मिळत असून उत्पादन आणि दरामध्ये सुद्धा राजमा सरस आहे. औषधी गुणधर्म असल्याने मागणी वाढलेली आहे. नेवगा बाजारपेठेमध्ये नवीन हरभरा दाखल झालेला असून सध्या स्थितीमध्ये 6,111 रुपयापर्यंत दर मिळत आहे. 10वी शिकलेल्या विजयालक्ष्मी दुग्ध व्यवसायामधून लखपती बनल्या. उमेदसह बचत गटांना मिळाला चांगलाच आधार. 15 लाखांच्या गुंतवणुकीपर्यंत पोहोचला व्यवसाय. चियम मक्याची मुक्त आयात होत असून उत्पादनाला आडकाठीका. दर MSPच्या खाली असून उत्पादकता व खर्चामध्ये मोठी तफावत आहे. पीक विविधता व अन्नसुरक्षेला धोका निर्माण. छत्तीसगड सीमेवरती चकमकी झाली असून एका नक्षल्याचा यामध्ये खात्मा झालेला आहे. जंगलामध्ये थरार नक्षलवाद्यांचे 2 तळ उद्ध्वस्त करण्यात आला. एक जवान जखमी झालेला आहे. 7 महिन्यांपासून 53 लाखांचे बिल थकलेले आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची वीज कापली. शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन असताना उद्भवले अर्थसंकट. नागपूर विभागासाठी दावोसमध्ये 5,92,746 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. 47,000 रोजगार निर्मितीचे यामध्ये उद्दिष्ट आहे. तांत्रिक निर्बंधामध्ये अडकली पानंद रस्त्याची कामे. मात्र मनरेगा अंतर्गत शासनाच्या 262 योजनांची कामे केली जाऊ शकतात. त्यामध्ये 67 कामे हे वैयक्तिक लाभ तर 11 कामे बचत गटासाठी व इतर कामेही सार्वजनिक कामामधून केली जातात. पंचायत तसेच पंचायत समिती अंतर्गत शोषखड्डे, शेततळे, विहीर पुनर्भरण, जैविक खत निर्मिती, गांडूळ खत, लघु पाटबंधारे विभागांतर्गत पाझर तलाव, वन तलाव, गाव तलाव अशा प्रकारची अनेक कामे हे मनरेगा अंतर्गत केले जाऊ शकतात. RTEमध्ये 227 शाळांमध्ये 2,545 जागांवरती होणार मोफत प्रवेश. भावाने खरेदी नावामध्ये बदल पण 7-12 एकच आहे. CCआवरती कापूस टाकण्यासाठी बनवाबनवी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. शेतकऱ्यांकडून संमत होणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. ती आमची जबाबदारी नाही असे दिनेश पाटीदार म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील 58 शिवभोजन केंद्राचे 7 महिन्यांचे 3.88 कोटी रुपये थकीत असून भंडारा जिल्ह्यातील केंद्र चालकांच्या वाढल्या आर्थिक अडचणी. खुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून पण आरोग्याचे प्रश्न हे ऐनीवरती आहेत. जनजीवन विस्कळीत झालेले असून रोगराईचा धोका वाढलेला आहे. कॉलनीतील मार्ग बंद झाल्याने रहदारीला अडथळा. भूमाफियांना दणका. आदिवासी जमीन घोटाळ्याची आता चौकशी होणार. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमले त्रिसदस्यीय समिती. गडचिरोली परिसरामध्ये बेकायदेशीर व्यवहार करणारे प्रशासनाच्या रडावरती. गडचिरोली जिल्ह्यामधील 8 गावांमध्ये हत्तीचा तांडव झालेला असून हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त झालेले आहे. शेतकरी झाले हवालदिल. 110 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वळते करण्यात आले. 23 डिसेंबरपर्यंत धान विक्री केलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. पुन्हा उद्दिष्ट वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धानाची चुकाऱ्यांसाठी शासनाने बुधवारी 309 कोटी 63 लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 80,192 शेतकऱ्यांचे 597 कोटी 95 लाख रुपयांचे चुकारे थकलेले होते. त्यापैकी शासनाकडून केवळ 309 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने 23 डिसेंबर 2025 पर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री केलेल्या 36,374 शेतकऱ्यांना चुकारे देण्यात येणार आहे. बुधवार आणि गुरुवारी दिनांक 5 रोजी 110 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वळते करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचे थाळी बचाव आंदोलन. काँग्रेस नेते पदाधिकारी शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नवे गाव बांध तलावाचे पुनर्जीवन करण्याची गरज असून सूक्ष्म सिंचन नियोजन कृषी क्षेत्राला मिळाली चालना. जेवण देणारेच उपाशी असून शिवभोजनला 6 महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. वर्धा जिल्ह्यातील 23 केंद्रांवरून भोजन सेवा सुरूच आहे. केंद्र संचालक आर्थिक कोंडीमुळे झाले त्रस्त. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी मिळणार रस्ता. नामदार अशोक उईके अधिकाऱ्यांची घेतली बैठक. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणन रस्ता योजनेसाठी गठीत केली क्षेत्रीय समिती.
वणी तालुक्यामधून ज्वारी हद्दपार होण्याची वेळ आलेली आहे. लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. 5 वर्षांपासून ज्वारीची लागवड कमी झालेली आहे. ट्रक उलटून कांद्याचे ढीग रस्त्यावरती वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा घुनकीजवळ गुरुवारी पहाटच्या दरम्यान ही घटना घडली. मोठे नुकसान झाले. HSRP नंबर प्लेट नाही. आता निवडणुकीनंतर मोठी कारवाई होणार. 31 डिसेंबरपर्यंत होती अंतिम मुदत. 75% वाहनांवरती नव्या नंबर प्लेट. जत परिसरामध्ये मनरेगाच्या 10,000 मजुरांची उपासमार होते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मनरेगाची कामे ठप्प झालेली आहे. सौर प्रकल्पासाठीच्या 50% जागा ग्रामपंचायतींना. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. गायरान वाचा मोहिमेला यश. 4.78 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 1,662 मोठे बागायतदार. जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतीचे क्षेत्र घटले. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,94,000 अत्यल्प भूधारक शेतकरी. गुलाबी हरभऱ्याला हमीभावापेक्षा 1,500 रुपये अधिकचा भाव मिळतोय. बाजार समितीमध्ये तुरीचे भाव 500 रुपयांनी कोसळले. कृत्रिम महागाईचा फुगा फुटलेला असून शेंगदाणा चांदीसारखा गडगडलेला आहे. 15 ते 25 रुपयांनी स्वस्त झालेला तेलाच्या दरामध्ये सुद्धा घसरण बघायला मिळतोय. साखर हंगाम यंदा मार्च अखेरपर्यंत 2.5 लाख टन ऊस शिल्लक असून दोन्ही साखर कारखान्यांचा तब्बल 8.25 लाख मेगाटन ऊस गाळप. खांडसरींनी जातोय ऊस. पतसंस्थांनी कर्जवसुलीबाबत अलार्म वाजण्यापूर्वीच अलर्ट होण्याची गरज आहे. श्रीगोंद्यामध्ये 65 सरकारी पतसंस्था कार्यरत असून कर्ज वाटपाबरोबर वसुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोपरगावमध्ये केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झालेली असून पिंपळगाव रेणुगाई परिसरामध्ये एकरी 32,000 रुपयांचा भाव मिळतोय. आता वरणाला महागाईचा बसला तडका. आणवा परिसरामध्ये डाळींचे दर वधारलेले असून गृहिणींचे बजेट कोलमडले. शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीची सुवर्ण संधी मिळते. अनुदान येईपर्यंत सौ खर्चाशिवाय रेशीम शेड. घनसावंगी अंबडला मिळणार मोठा लाभ. मका दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. MSP पेक्षा 700 ते 800 रुपये कमी दर मिळतोय. केंद्र सरकारच्या शासकीय MSP 2,400 रुपयांपेक्षा मक्यास बाजार समित्यामध्ये 1,600 ते 1,700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. 13 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2.5 कोटींचा बोजा. सिल्लोड वाळूघाटात जप्त करण्यात आला. प्रकरण तहसीलदारांची कारवाई. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उसाला फुटले तुरे. उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकरी सुद्धा हवालदिल झालेले आहे. पंचगंगेमध्ये जलपर्णीचा धोका. पुढील दिवस हे चिंतेचे आहे. तेरवाडा परिसरामध्ये बंधाऱ्याजवळ हिरवे थर आलेले असून पाणी उपशावरती परिणाम होतोय. आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. शालार्थ IDचे काम आम्ही तात्काळ पूर्ण करणार. प्रशासनाधिकारी कुंभार यांची ग्वाही. शिक्षक समिती शिष्टमंडळाचे विविध मागण्यांचे निवेदन करण्यात आले. जलपर्णीमुळे मासे व्यवसायावरती सुद्धा परिणाम होत असून उजनी धरण फुगवाट्यातील पाणी दूषित झाल्यामुळे आरोग्य व शेती सुद्धा धोक्यामध्ये सापडलेली आहे. उत्पादकांच्या अर्थकारणाला 1,700 कोटी रुपयांचा बूस्टर मिळालेला असून साखर कारखान्यांकडून पेमेंट वर्ग करण्यात आले. शेतीमध्ये मेहनत आहे पण त्याचे फळ सुद्धा लवकरच मिळते. अलिबागचे तरुण नोकरीच्या शोधामध्ये शहराकडे न जाता गावामध्येच राहून वळले शेती व्यवसायाकडे. राज्यामध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. थकीत कर्जाची तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. कारण राज्यामधील माहिती सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबतच्या निर्णयामध्ये गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकारी समितीने कामकाज सुरू करून बैठका घेण्यात येत आहेत. चिनी घुसखोरीवेळी पंतप्रधानांनी जबाबदारी झटकली असे राहुल गांधी म्हणाले. माजी लष्कर प्रमुखांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकाचा अहवाल. कोकणाचे पाणी आम्ही गोदावरी खोऱ्यामध्ये वळवणार असे विखे पाटील म्हणाले. नदीजोड प्रकल्पाला मिळणार आता गती. बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. कांद्याचे भाव घसरलेले असताना कांदा धोरण समिती मात्र कुठे आहे? लाल कांद्याला किमान 500 तर कमाल 1,356 रुपये भाव. पेरी करंजी परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा होत असून रब्बी पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता नाराजी उमटत आहे. तेल खरेदीबाबत भारत पूर्णपणे स्वतंत्र आहे असे रशिया म्हणाले. रशियाचा खुलासा. आम्ही भारताचे एकमेव ऊर्जा भागीदार नाही. रशियातले तेल पुरवण्याची क्षमता अमेरिकेकडे नाही. हायड्रोकार्बन व्यापार दोन्ही देशांसाठी फायदेशीर. कर्करोगावरील 17 औषधे स्वस्त झालेली असून आयात शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामधून कर्करोगांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले, मोदींना सभागृहामध्ये न येण्याची विनंती केली. पंतप्रधानांसोबत काहीतरी अनपेक्षित घडले असते. विरोधकांच्या वर्तनावरती कडक शब्दात ताशारे. महिला खासदारांनी खुर्चीला वेढा घातला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.